नमस्कार. जय गुरु. आज इथं आपण नांदेड जिल्ह्यातील एक 12 वर्षापासूनचा जो काही योगा ग्रुप आहे त्याच्यासोबत आहोत. सकाळी 5:30ला येतात, योगा करतात. आमचे पवार दादू महाराज आहेत की ते योगाचं मोठं ट्रेनिंग करतात. गायकवाडबाईंनी हे सुरू केलेलं आहे. आणि तब्येती कशी आहे तुमच्या? आता वय 65-70 वय आहे सगळ्यांचं, आणि तरी पण कोणी गोळी घेत नाही. अजयबाई पण व्यायाम करतात. तर आता लोकांच्या तब्येती खराब होत चाललेल्या आहेत, नाही का? त्याचं कारण काय आहे? त्याचे दारू पिणं, परत दारू व्यसन, नाही का? आपले आयजी साहेब आता इथं आलेले आहे, DIG साहेब, सामव साहेब, आणि त्यांच्या डिपार्टमेंटनी चांगलं सहकार्य केलं आणि आता बऱ्यापैकी कंट्रोल झालंय आता, नाही का? आता आपल्याला अजून एक काम केलं पाहिजे. दारूबंदीचं काम आपलं दारूबंदी खातं करतंय, परंतु दारूची विक्री होते त्याच्यावर काय केलं पाहिजे? आधार कार्ड शिवाय दारू दिले नाही पाहिजे. आधार कार्ड दाखवलं तरच दारू मिळेल. बाकी इतर कामं जर आधार कार्डाशिवाय होत नसतील तर दारू सुद्धा आधार कार्ड शिवाय दिल्या जाऊ. अच्छा. आणि जर आता त्याच्याकडे दारू प्यायला पैसे आहे तर त्याला बाकीच्या सवलती आहे. फुकट वाटपायचा कार्यक्रम आहे, म्हणजे फुकट राशन, फुकट त्यापेक्षा फुकट शिक्षण दिलं पाहिजे. फुकट PM किसान फुकट, लाडकी बहीण फुकट. तुमचं काम आता हे बंद झालं पाहिजे का? त्याच्यापेक्षा शिक्षण आरोग्य महत्वाचं आहे. शिक्षण आणि आरोग्य फुकट झालं पाहिजे. अगोदर मुलांना शिक्षण दिलं गेलं पाहिजे. शिक्षण आणि पैशाची काही गरज नाही. हा, पण शिक्षणामध्ये खर्च फार येतो. म्हणून केलं पाहिजे. सर्व फ्री केले, पण लेकर दारू प्यालेत आमचे. आमच्या लेकरांना दारू पिऊन पडा, फ्री खा, राशन पाणी खावा, दारू पिऊन पडा. म्हणजे हे कोणतं तुमचं एका साईडनी फुकट द्यायचं आणि एका साईडनी दारू पाजायचं, कसं देश बळकट होईल? तर आता ही खरी तर जनमानसाची ही भावना आहे, जनमानसाची मनापासूनची कल्पना. आता हे नवरात्र उत्सव चालू आहे, या माता भगिनींचे मनापासून आपण आभार मानूया. जय गुरु. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम.